श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले पांडवांना व्यास महर्षींचे दर्शन हा कथाभाग आता वाचूया. वैशंपायन म्हणाले, पांडव यानंतर एका वनातून दुसऱ्या वनात संचार करीत राहिले. वन्य पशूंच्या अनेक कळपांचा त्यांनी संहार केला. अखेर वनातून ते महारथी वीर शक्य तितक्या त्वरेने बाहेर पडले आणि मत्स्य, त्रिगर्त, पंचाल आणि कीचक या देशामधून त्यांनी संचार केला. मार्गात त्यांनी अनेक रमणीय सरोवरे पाहिली. सर्व पांडवांनी जटा धारण केल्या, वल्कले आणि अजिने परिधान केली. अशा प्रकारे तापसांचा वेश धारण करून कुंतीसह त्यांचा प्रवास चालू होता. एखाद्या वेळी आईला खांद्यावर बसवून ते भरचाल मार्ग आक्रमित असत, तर काही वेळा ते अगदी मंद चालीने चालीत असत आणि पुन्हा त्वरा करीत असत. अशा प्रकारे त्यांचा प्रवास चालू असता वेदातील ब्रह्मप्रतिपादक भागाचे म्हणजे उपनिषदांचे आणि वेदांगांचे त्यांचे समग्र अध्ययन पूर्ण झाले आणि नीतिशास्त्राचे म्हणजेच राजनीतीचे अध्ययन पूर्ण करून ते सर्वज्ञ झाले. एवढ्यात पितामह व्यास महर्षींचे दर्शन होण्याचा त्यांना योग आला. महात्म्या कृष्णद्वैपायन व्यास महर्षींना शत्रुघ्न पांडवांनी अभिवादन केले आणि आपल्या मातेसह हात जोडून ते त्यांच्यासमोर उभे राहिले. व्यास महर्षी त्यांना म्हणाले, हे भरतश्रेष्ठ पांडव हो, तुमच्यावर आता कोसळलेल्या या संकटाची मला पहिल्यापासूनच कल्पना होती. ती कल्पना खरी झाली. धृतराष्ट्राच्या पुत्रांनी तुम्हाला राजधानीमधून बाहेर जावयास सांगितले. हे त्यांचे कृत्य धर्माला सोडून झाले आहे. हे अन्यायाचे कृत्य आहे. तुम्ही संकटात सापडले आहात हे कळताच तुमचे जास्तीत जास्त हित करावे याच भावनेने मी येथे आलो आहे. तुम्ही मुळीच खिन्न होऊ नका. शेवटी सर्व काही तुमच्या सुखालाच कारण होणार आहे. ते कौरव आणि तुम्ही पांडव सर्व मला सारखेच आहात हे अगदी खरे आहे. पण सर्व मला सारखेच असले तरी जे आपदग्रस्त दीन असतात आणि सर्व दृष्टींनी बलहीन असतात त्यांच्यावर विशेष प्रीती करणे हा माणसाचा स्वभावच असतो. यामुळे प्राप्त परिस्थितीत माझी तुमच्यावर अधिक प्रीती आहे. तुमच्यावर माझी माया असल्यामुळे तुमच्यासाठी मी काय करायचे ठरविले आहे ते ऐका. इथून अगदी जवळच एक रमणीय आणि धनधान्य संपन्न नगर आहे. या नगरात तुम्ही गुप्तपणे राहा आणि मी येईपर्यंत तिथेच थांबा. वैशंपायन म्हणाले, अशा प्रकारे सत्यवती सुत व्यास महर्षी यांच्याबरोबर एकचक्रा नगरीमध्ये गेले आणि त्यांनी कुंतीला धीर दिला. ते म्हणाले, पुत्रवती कुंती, नित्य धर्मानुसार वागणारा तुझा हा उदारचरित पुरुषश्रेष्ठ धर्मराज पुत्र युधिष्ठिर धर्माने पृथ्वीचे अधिपत्य प्राप्त करून घेईल आणि पृथ्वीवरील सर्व राजांवर त्याचीच हुकूमत राहील. समुद्रवलयांकित अखिल पृथ्वी जिंकून भीमसेनाच्या आणि अर्जुनाच्या बळावर तो तिचा उपभोग घेईल यात कसलाही संदेह नाही. तुझे आणि माद्रीचे सर्व पुत्र महावीर आहेत. निर्मळ मनाचे हे तुझे पुत्र आपल्या राष्ट्रामध्ये नित्य सुखाने नांदतील. सारी पृथ्वी जिंकून घेतल्यावर तुझे पुरुषश्रेष्ठ पुत्र राजसूय आणि अश्वमेध इत्यादी महायज्ञ करतील आणि त्या यज्ञामध्ये ते विपुल दक्षिणा देतील. आप्तेष्टांना निरनिराळे भोग प्राप्त करून देऊन ते सुखी करतील आणि
वाडवडिलांपासून चालत आलेल्या राज्याचा ते उपभोग घेतील. वैशंपायन म्हणाले, कुंतीला असे आश्वासन दिल्यावर द्वैपायन व्यास महर्षींनी एकचक्रा नगरीत एका ब्राह्मणाच्या घरी त्या सर्वांची राहण्याची व्यवस्था केली आणि ते पांडवश्रेष्ठ युधिष्ठिराला म्हणाले, याच घरात 1 महिनाभर राहा आणि माझ्या आगमनाची वाट पहा. मी पुन्हा इथे येईन. देशकाल परिस्थितीला अनुसरूनच वागा, म्हणजे तुमचे भले होईल. राजा जन्मेजया महर्षी व्यास असे म्हणाल्यावर सर्व पांडवांनी त्यांना नम्रपणाने अभिवादन केले आणि आपली आज्ञा आम्हाला प्रमाण आहे असे ते त्यांना म्हणाले. आणि प्रभू भगवान व्यास महर्षीसुद्धा आपल्या वाटेने परत निघून गेले. आज आपण इथे थांबूया. पांडवांना व्यास महर्षींचे दर्शन झाले आणि त्यांनी त्यांना मार्गदर्शन केले. हा कथाभाग इथे पूर्ण झाला. आता उद्या बकवध पर्व हे पर्व आता आपण उद्यापासून वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.